नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितले आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? जर आपल्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि कुठेतरी आपल्याला सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि जर आपल्या सर्वांचं आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने. तर जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया जाणून की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 3800 ते 4200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. सध्या मार्केटमध्ये जे सोयाबीन येत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे आणि हे प्रमाण आपल्या सर्वांना 16 ते 20च्या दरम्यान दिसत आहे. आणि याच्यामुळे कुठंतरी सोयाबीनला या ठिकाणी भाव कमी मिळतोय. परंतु नोव्हेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार, कारण नोव्हेंबर महिन्यात जे सोयाबीन विक्रीसाठी येणार आहे त्या सोयाबीनमध्ये असणाऱ्या ओलाव्याचं म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण हे कमी असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की व्यापारी नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त सोयाबीनची खरेदी करणार आणि ऑइल मिलवाले सुद्धा सोयाबीनची खरेदी त्यांना पाहिजे त्याच्यापेक्षा 30% अधिक करणार. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी आपल्या सर्वांना प्रचंड वाढताना दिसणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी 20% सोयाबीन उत्पादन घटले. याचा सुद्धा इम्पॅक्ट तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात दिसू शकतो आणि या इम्पॅक्टमुळे या परिणामामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना कमीत कमी 300 ते जास्त 500 सुधारताना दिसणार आणि बाजारभाव पातळी 4 ते 4,500च्या दरम्यान राहणार. म्हणजे नोव्हेंबर संपता बाजारभावाने 4,500ला गवसणी घातली तरी देखील अजिबात आश्चर्य वाटायला नको. राहिला प्रश्न विक्रीचा. तर तुम्हाला सांगतो खुल्या बाजारात 4,500च्या वर जरी सोयाबीन आलं तरी देखील तिथं सोयाबीन विकू नका, कारण सरकारचा हमी भाव जबरदस्त आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल आणि 15 नोव्हेंबर नंतर हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता देखील आहे. तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा तुमच्या मनातील उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर की नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त 4,500पर्यंत पोहोचू शकतो. व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.